CDP-मध्ये सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवर येतात माहिती आहे का? तर प्याजेस थिअरीवर. पण प्रॉब्लेम काय आहे? स्टेजेस लक्षात राहत नाही. आजचा क्लास पाहिल्यावर तुम्ही प्याजेची थिअरी आयुष्यभर विसरणार नाही. नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत CDP मास्टर माइंड सिरीज महाटेट 2026. आजचा टॉपिक आहे आपला प्याजेस कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी. हा टॉपिक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्याजेस थिअरी म्हणजे काय? जीन प्याजे यांनी सांगितले आहे की मुलांचा विचार करण्याचा विकास टप्प्यांमध्ये होतो, म्हणजेच थिंकिंग ही स्टेजेसमध्ये होते असे जीन प्याजे यांनी सांगितले. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट इज इक्वल टू थिंकिंग प्लस अंडरस्टँडिंग प्लस रिझनिंग. इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. प्याजेने मुख्य 2 प्रोसेस सांगितल्या, ज्यामध्ये ॲसिमिलेशन म्हणजे समकालन, म्हणजेच नवीन माहिती जुन्या नॉलेजमध्ये ॲड करणे, म्हणजेच नवीन माहिती जुन्या माहितीमध्ये ॲड करणे. जसे की कुत्रा पाहिल्यावर मुलगा म्हणतो, गाय पाहून कुत्रा म्हणणे, तर त्याला आपण ॲसिमिलेशन म्हणतो. आणि अकॉमोडेशन म्हणजे अनुकूलन, नवीन माहितीमुळे जुन्या माहितीमध्ये बदल करणे. जसे की नंतर त्याच कुत्र्याला पाहून मुलगा गाईला पाहून गायच म्हणतो, म्हणजे त्याला नंतर समजते की हा कुत्रा नाही गाय आहे, त्याला आपण अकॉमोडेशन असे म्हणतो. तर इम्पॉर्टंट लाईन आहे, लर्निंग इज इक्वल टू ॲसिमिलेशन प्लस अकॉमोडेशन. आता आपण प्याजेचे 4 स्टेजेस बघूयात. फर्स्ट स्टेज सेन्सरी मोटार स्टेज, जी की 0 ते 2 वर्षापर्यंत असते. यामध्ये मूल सेन्सेस आणि ॲक्शन्स वापरून शिकतो. या स्टेजेसचे वैशिष्ट्य आहे, ऑब्जेक्ट परमानन्स डेव्हलप होतो, ट्रायल अँड एरर लर्निंग, मोटार ॲक्टिव्हिटीज, फॉर एक्झाम्पल खेळणे लपवले तरी बाळ शोधतो. ऑब्जेक्ट परमानन्स इज इक्वल टू सेन्सरी मोटार. सेकंड स्टेज प्री ऑपरेशनल 2 ते 7 वर्ष, लँग्वेज आणि इमॅजिनेशन डेव्हलप होते या स्टेजमध्ये. याचे वैशिष्ट्य आहे, इगोसेंट्रिझम म्हणजे स्वकेंद्रित विचार, सिम्बॉलिक थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग नाही, या लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होत नाही या प्री ऑपरेशनल स्टेजमध्ये. फॉर एक्झाम्पल मुलाला वाटतं सगळे त्याच्यासारखेच विचार करतात. या स्टेजेसचा कीवर्ड आहे इगोसेंट्रिझम, म्हणजेच प्री ऑपरेशनल इगोसेंट्रिझम लक्षात ठेवण्यासाठी. थर्ड स्टेज कन्क्रीट ऑपरेशनल स्टेज 7 to 11 इयर्स. यामध्ये लॉजिकल थिंकिंग सुरू होते, पण कन्क्रीट लेवलने नाही. याचे वैशिष्ट्य आहे, कन्झर्वेशन समजते, क्लासिफिकेशन, लॉजिकल रिझनिंग, ह्या सर्वांचा विकास होतो. फॉर एक्झाम्पल पाण्याचा आकार बदलला तरी क्वांटिटी सेम आहे हे मुलाला समजते. कंक्रीट स्टेजचा कीवर्ड आहे कन्झर्वेशन. स्टेज 4 फॉर्मल ऑपरेशनल 11 वर्ष ते त्यापेक्षा जास्त. या स्टेजमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग डेव्हलप होते. या स्टेजचे वैशिष्ट्य आहे हायपोथेटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, सायंटिफिक रिझनिंग. फॉर एक्झाम्पल फ्युचर प्लॅनिंग, लॉजिक यूज. मुलं फ्युचर प्लॅनिंग करतात, त्यामध्ये लॉजिक यूज करतात. एक्झाम पॉईंट, ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग इज इक्वल टू फॉर्मल स्टेज. लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बघूयात आपण. SPCF म्हणजे सेन्सरी मोटार, प्री ऑपरेशनल, कंक्रीट ऑपरेशनल, फॉर्मल ऑपरेशनल. स्मॉल पीपल कॅन फ्लाय म्हणजेच स्मॉल मीन्स सेन्सरी मोटार, पीपल मीन्स प्री ऑपरेशनल, कॅन मीन्स कंक्रीट, F मीन्स फॉर्मल. स्मॉल पीपल कॅन फ्लाय. टीचिंग इम्प्लिकेशन्स. टीचर म्हणून काय लक्षात ठेवायचे की मूल स्वतः शिकतात, म्हणजेच ॲक्टिव्ह लर्निंग. एजनुसार टीचिंग बदलायला हवी. कंक्रीट स्टेजमध्ये रिअल एक्झाम्पल्स वापरा. ॲब्स्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स उशिरा शिकवा. डोंट टीच बियॉन्ड चाइल्ड्स स्टेज.
जे की कॉमन मिस्टेक्स टीचर्स करतात, म्हणजे टीचर्स किंवा स्टुडंट्स करतात. स्टेजेस एज कन्फ्यूज करणे, इगोसेंट्रिझम वर्सेस सेल्फनेसनेस कन्फ्युजन, कन्सेप्ट इग्नोर करणे. क्विक रिव्हिजन ट्रिक 0 ते 2 वर्ष सेन्सेस, 2 ते 7 वर्ष सेल्फ थिंकिंग डेव्हलप होते, 7 ते 11 वर्ष लॉजिक आणि 11 प्लस ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग. लाईनमध्ये सेन्स, सेल, लॉजिक, ॲब्स्ट्रॅक्ट असेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. SSLE. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या क्लास 4मध्ये आपण वायगॉट्स्की थिअरी, ZPD कन्सेप्ट समजून घेणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.